आणि बातमी आहे पुण्यातनं अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जे आहेत ते घराबाहेर जमलेले पाहायला मिळतात। तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात हे शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या घराबाहेर ही आंदोलनं सध्या केली जात आहेत। खरं तर यापूर्वीच सोलापूरकरांनी दिलगिरी ही व्यक्त केलेली आहे, मात्र तरीही शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। उबाठा गटाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या पुण्यामध्ये याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही त्यांच्या घराबाहेरचा वाढवण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हे आंदोलन इथे करण्यात येत आहे। इथे दृश्यही आपण बघतोय जिथे पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन करते आता संघाच्या वतीनं पुणे शहराच्या वतीनं या वाचाळ वीराचा ज्या पद्धतीने सर्व शिवसैनिकांनी जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येकाला प्रत्येक वेळेस कोणतं ना कोणतं कारण कडून बदनाम करायचं काम करतात, पण शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाहीये। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीने देखील अपमान केला होता, त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा हा संबंधित माणूस आहे। ज्या पद्धतीने भांडारी सुरुटी गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवरती आक्षेपार्ह वाक्य बोलले होते, त्यावेळेस देखील आम्ही त्यांना जोड्या मारले होते, काळे फासलं होतं। आज देखील जर राहुल सोलापूरकरनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत। आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एकदा ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाहीये। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन झालं, तुम्ही आंदोलन करणार आहात का घरावर? शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत। वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान ह्या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी हे सहन करणार नाही। कायमच हा नवा अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय, त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाहीये। कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड, पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन, तिथं शिवरायांचा अवमान, देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान, कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत। याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, याच्या तोंडावर रंगवणार म्हणजे रंगवणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत, अशी ही धेंड या राज्यातनं नव्हे देशातनं तडीपार केली पाहिजेत। म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापूरकर टकलू हैवान त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार। राहुल सोलापूरकर निकेतन राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते। काल मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर अजित पवार गटाने देखील आंदोलन केलेलं होतं। आता आज पुन्हा एकदा पुणे शिवसेनेने हे आंदोलन केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी। आपण जाणून घेऊया, योगेश दादा काय सांगाल, हे जे वक्तव्य आहे हे चुकीचं आहे? त्यांनी काल दिलगिरी व्यक्त केली पण सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया मिळायला पाहिजे। छत्रपती श्री शिवाजी महाराज हे फक्त देशाचेच नव्हे संपूर्ण जगाचे दैवत म्हणून आम्ही त्यांना मानतो। आमच्या वडिलांच्या जागी आम्ही त्यांना पाहतो आणि अशा वेळी इतिहासाची ही जी काडीमोड करून, इतिहासाची मोडतोड करून ज्या प्रकारे आजही या महापुरुषाचा अपमान ज्याप्रमाणे केला जातो, अशा या व्यक्तीचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं धिक्कार निषेध करतोयच। हे कुठल्याही पक्षाने नाही तर हे सर्व पक्षीय अपेक्षित आहे की सर्वांनीच या गोष्टीचा। आता त्याच प्रश्नाकडे येणार होते की काल अजित पवार गटांनी देखील आंदोलन केलं, मराठा आंदोलकांनी देखील आंदोलन केलं, तर इकडे हे शिवाजी महाराज आपले महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, तर त्या अनुषंगाने सगळे पक्ष एकत्र येऊन त्याच्यावरती आवाज उठवणार। नक्कीच शिवाजी महाराजांचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी सगळे पक्ष हे दुय्यम आहेत। सर्व पक्षीय, सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी खरं तर एकत्रित येऊन हा लढा करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी हे केलंच पाहिजे, नव्हे ते आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जे दैवत पण आम्ही जपतोय याच्यासाठी आम्ही अखंड आमचा लढा सदैव सुरू ठेवू। त्याच्यामध्ये पक्ष ही कुठेही मर्यादा असली नाही पाहिजे असं मला वाटतं। ताई तुमचं काय म्हणणं आहे?
आता जर त्यांच्यावरती कडक कारवाई नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची पुढची भूमिका ह्याच्याही पलीकडे खूप कडक असणार आहे. या टकल्या माणसाला अर्धवट ज्ञान असलेल्या माणसाने आज आमच्या राजाचं, महाराष्ट्राचा राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं चुकीचं वक्तव्य करून अपमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना महिला आघाडीतर्फे त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी नाक घासून आमच्या शिवसेनेची सगळ्या जगाची महाराष्ट्र. तर पुण्यामधनं ही दृश्य आपण बघतोय आणि संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ठाकरे गटाकडनं शिवसैनिकांकडनं व्यक्त केल्या जात आहेत. आणि इथे दृश्य आपण पुण्यात बघतोय, मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात आहे. शिवप्रेमींनी एकत्रित येत हे आंदोलन करावं अशी ही मागणी केली जाते. तर शिवरायांवरील अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असंही सोलापूरकरांनी म्हटलंय. शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण